हां, वाचतो. असे फॅट कमी करण्याच्या सर्जरीसाठी गेले आणि त्यांची ऑन टेबल डेथ झाली. एक डेथ झाली की असं सगळ्यांना वाटतं बापरे काहीतरी खूप भयंकर आहे हे. नाही, कसं आहे ना की हे सायन्स, आम्ही या सर्जरीला सुप्रा मेजर सर्जरी म्हणतो, हाय एंड लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो. प्रत्येक गोष्टीला आता कोणी जर एखादी सक्सेस हे त्या त्या फील्डमधल्या निष्णात व्यक्तीकडून केलं तर डेफिनेटली ते चांगलंच असतं. मग ते त्याला मेडिसिनच नाही, ते कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जा, तुम्हाला बेस्ट लॉयर का लागतो, तुम्हाला बेस्ट इंजिनियर का लागतो. तसे पूल पण बरेच कोसळत आहेत, तशा लीगल केसेस बऱ्याचशा फेल जातात. पण तुम्ही जर चांगल्या निष्णात लोकांकडे तुम्ही जर गेलात तर तुमचा डेफिनेटली फायदा होतो. कॉम्प्लिकेशनचं प्रमाण कमी असतं आणि हे नक्कीच जे सक्सेसचं प्रमाण वाढतं. तसंच बॅरियाट्रिक सर्जरीमध्ये बिकॉज त्या हाय एंड सर्जरीज आहेत त्याचं प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागतं. मी खूप सारे आमचे जे सर्जन्स आहेत त्यांना या ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आम्ही कंडक्ट करतो. त्यांना ॲनिमल लॅबमध्ये शिकवतो पहिले. म्हणजे ते झाल्यानंतर मग आम्ही दुसरे त्यांना आमच्या सर्जरीजमध्ये बोलवून त्यांना ट्रेनिंग करतो. बरेचशा CME प्रोग्रॅम चालतात, कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन, त्याच्यामध्ये त्यांना सर्व ट्रेनिंग देतो, त्याच्याबद्दल माहिती देतो, त्याच्याबद्दलचे व्हिडिओज दाखवतो आणि मग त्यांना इन्व्हाइट करतो आमच्याबरोबर येऊन ऑपरेशनमध्ये सहभागी व्हा. म्हणजे या सगळ्या ट्रेनिंगच्या गोष्टी आहेत. प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही जर काही केलं ना, मग हे असे एपिसोड्स होत नाही की वेट लॉस सर्जरी जसं तुम्ही गेलात आणि प्रॉब्लेम झाला. आणि वन्स अ वे कधीतरी झाल्यात, पण कोण जाणे ह्या सर्जरीजना खूप एक्स्ट्रा महत्त्व दिलं गेलं आहे. आता कॅन्सर सर्जरीज, हार्ट सर्जरीज कितीतरी पेशंट दगावू शकतात काही, पण ते तेवढं पब्लिसाईज होत नाही ते बेरियाट्रिक सर्जरीमध्ये. तर मला असं वाटतं, लोकांना वाटतं बेरियाट्रिक सर्जरी ही चांगली दिसण्यासाठी केली जाते, पण ॲक्च्युली ती चांगली दिसण्यासाठी नाही, तर ती त्याच्यामुळे जे उद्भवणारे रोग आहेत ते नियंत्रणात आणण्यासाठी केली जाते, नाही का? ॲक्च्युली कारण जेव्हा आता 2015 नंतर जेव्हा WHOनेच सांगितलं की हा डिसीज आहे आणि तो डिसीज ट्रीटमेंट करा. 2006 साली मी आमच्या सोसायटीचा व्हाईस प्रेसिडेंट होतो. तेव्हा आम्ही एक मूवमेंट चालू केली होती की इन्शुरन्स कंपनींना आम्ही सांगितलं की अरे हे डिसीज आहे, आमच्याकडे येणारी व्यक्ती 140 किलोने 180 किलोची ही मॉडेल बनायसाठी सर्जरी नाही करत, ही त्यांच्या हेल्थसाठी करतं. मग इन्शुरन्स मिळतो का? होय, ते पण तिथेही आम्हाला खूप त्रास झाला. 2006 पासून जी चळवळ सुरू झाली होती आमच्या ओबेसिटी सर्जरीची, त्यानंतर आज 2020मध्ये 1 ऑक्टोबर 2020 पासून या सर्जरीज इन्शुरन्समध्ये मोडल्या गेल्या. हे तुम्ही खूप चांगलं सांगितलं आणि मला असं वाटतं इन्शुरन्समध्ये बेरियाट्रिक सर्जरी आहे म्हटल्यावर लोकांना त्याच्यातून एक रिलीफ मिळेल. पण त्यामुळे खर्च म्हणजे साधारण खर्च किती असतो? कसं आहे ना की या बेरियाट्रिक सर्जरीचा जनरली लोकांमध्ये 3 लाख ते 10 लाख जनरली असा असतो. तुम्ही कुठली सर्जरी करता, कारण बेरियाट्रिक सर्जरीमध्ये 4 डिफरंट टाईपच्या सर्जरीज आहेत. तुमचं किती वजन, तुमचे किती मेडिकल इश्यूज, तुम्ही कुठलं हॉस्पिटल घेताय, कुठल्या शहरात करताय, तुमच्या हॉस्पिटलमध्ये घेतल्यानंतर तुम्ही कुठल्या क्लासमध्ये तुमचं ऑपरेशन करून घेताय, तुमच्या सर्जरीजमध्ये किती तुम्ही ते इक्विपमेंट्स वापरल्या जातात. कारण याच्यामध्ये सगळे लॅप्रोस्कोपी असल्यामुळे सगळे ते डिस्पोजेबल इक्विपमेंट्स असतात, तिथे ते महाग होऊ शकतं. तर पण इट अगेन डिपेंड्स, तुम्ही काय घेताय त्याप्रमाणे तुमचे पैसे असतात. पण बेरियाट्रिक या सर्जरीज सर्व इन्शुरन्स कंपन्या, गव्हर्मेंटच्या इन्शुरन्स कंपन्या ॲज वेल ॲज प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या, त्या आपल्याला याचे सर्जरीज या कवर करतात. तर माझं सगळ्यांना आवर्जून सांगणं आहे की एक तर बेरियाट्रिक सर्जरीला घाबरू नका. किओल सर्जरीज आहेत, पेनलेस सर्जरीज आहे, म्हणून आम्ही तुम्हाला 4थ्या दिवशी तुमच्या कामावर पाठवतो.
बरं 100% रिझल्ट आहेत. फक्त जे काही फॉलोअप आहे तो महत्त्वाचा आहे, तो तुम्ही फॉलो करा. आता या सर्जरी इन्शुरन्समध्ये असल्यानंतर आणि तुमच्याकडे जर व्हॅलिड इन्शुरन्स असेल तर डेफिनेटली तुमची वॉक इन अँड वॉकआउट, नो पैसे. आणि जर इन्शुरन्स नसेल काढलेला मग तर मग आम्हाला मी त्यांना आणि कसं आहे की नाही परवडत तर काय करायचं? मग जे काही समजा आपण जसं म्हणतो BPL, बिलो पॉवर्टी लाईन, किंवा जी लोक खरोखर अफोर्ड नाही करू शकत. आता मी सायन हॉस्पिटलला प्रोफेसर एमेरिटस म्हणून काम करतो आहे. सायन हॉस्पिटलमध्येच माझं शिक्षण झालं, MBBS MS. सो गिविंग बॅक टू द सोसायटीसारखं आम्ही तिथे ऑपरेशन्स करतो आहे टोटली फ्री ऑफ कॉस्ट. अच्छा, म्हणजे सायन हॉस्पिटलला तुम्ही हीच सर्जरी फुकट कराल? ॲब्सोल्युटली फुकट. ना डॉक्टर्स चार्ज करतात, ना इक्विपमेंट चार्ज होतात, ना हॉस्पिटल चार्ज होतं. त्यामुळे कुठलाही पण इट हॅज टू बी, म्हणजे पेशंटने प्रूव्ह करायचं असतं स्वतःला की आम्हाला हे मला परवडत खरोखर परवडणार नाही आहे, आम्ही गरीब आहोत, इकॉनॉमिकली गरीब आहोत, आम्ही नाही अफोर्ड करू शकत, बट वी कॅन अफोर्ड देम. वी कॅन डेफिनेटली ऑफर देम ऑल दिस हाय एंड सर्जरीज. सेम जे आम्ही आता मी आमच्या ब्रिज कँडीला किंवा रिलायन्सला जे करतो तेच ऑपरेशन मी तिथे सायनमध्ये करतो. पण वॉक इन अँड वॉकआउट काही पैसे आम्ही चार्ज नाही करत. एक्सलंट. म्हणजे हे खूप, हे ॲक्च्युली समाजासाठी केलेली मदत आहे माझ्या मते. हो, कारण होय. एक लोकांना असं असतं, पहिली भीती म्हणजे बापरे माझं ऑपरेशनमध्ये काय झालं तर, आणि दुसरं म्हणजे मला परवडणार का, हे दोन त्यांचं मेन असतं. पण मग अशा वेळेला पेशंट सिलेक्शन तुम्ही कसं करता? म्हणजे कोणाला करायची आणि कोणाला नाही करायची असं केलं आहे का कधी? हो 100%. मी जसं म्हटल्याप्रमाणे जेव्हा पेशंट आमच्या कॅबिनमध्ये येतो, दरवाजातून जागेवर येऊन बसेपर्यंत आमचं त्याला ऑब्झर्वेशन चालतं. काही लोकांना गुडघ्याचे त्रास असतात, ते असे करत चालतात. काही लोक स्टिक घेऊन आलेले असतात, ते काठीच्या आधाराने चालत असतं, कारण एवढं वजन घेऊन चालायचा प्रश्न असतो. काही लोक थोडंसं चालून सीटवर येऊन बसायच्या पर्यंत त्यांना धाप लागलेली असते, म्हणजे त्यांना स्लीप ॲपनिया किंवा असे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे त्यांचं कसं असतं की ते येऊन बसतात, थांबा थांबा, मग पाणी पिणार, थोडं बसणार, थोडं श्वास घेणार आणि मग बोलायला सुरुवात करणार. म्हणजे या गोष्टी आम्हाला कळत असतात. आता ही मंडळी काय कॉस्मेटिक सर्जरीसाठी नसतात, हे त्यांच्या आयुष्यासाठी क्वालिटी ऑफ लाईफ बदलण्यासाठी आलेले असतात. तर ती त्यांना हे म्हणजे तिथपासून आमचं ऑब्झर्वेशन सुरू होतं की ह्या पेशंटला कुठली सर्जरी लागू पडेल. आता इतक्या वर्षाचा अनुभव असल्यावर आम्ही लागलीच ओळखू शकतो की काय काय आपण त्यांना ऑफर करू शकतो. अहो, रस्त्यावरनं चालताना माझ्यासमोर जर कोणी जाड व्यक्ती चालत असेल, माझी बायको माझ्याकडे बघते अशी, कारण तिला माहिती असतं की हा हिच्याकडे बघतोय की हा या व्यक्तीकडे बघतोय, की मी त्याच्या पुढे 6 महिन्याचं मला दिसत असतं चित्र, की ही जर व्यक्ती माझ्याकडे आली तर मी तिला 6 महिन्यामध्ये कसं चेंज करेन. म्हणजे आता ते कळतं आपल्याला. तर तसं आम्ही त्यांना क्युरेट करतो. पूर्ण त्यांचं लाईफ पूर्ण असताना एक सर्जरी एक भाग आहे, पण त्याच्या पुढचं जे त्यांना ते पूर्ण त्यांना तो पॅकेज देतो ना, त्याच्यामध्ये त्यांना खूप फरक पडतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.